अपेक्षा आहे तुम्ही बोलावून कोणी नाही बोलावं बोलणार असले पूर्णेच्या मी 40 वार्षिक सभा घेतल्या तरीही अशा सभा झाल्या नाहीत। प्रखरतेने तीव्र विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले, मीही कधी त्यांचं मान्य केलंय, पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही। तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला, पण मेजॉरिटी सभासदांनी तो प्रयत्न दाबून टाकला। जे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते या मुद्द्यावर अगोदर चर्चा करण्यात आली। संचालक मंडळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वार्षिक सभेला विषय जाण्यापूर्वी संचालक मंडळात चर्चा होत असते आणि संचालक मंडळ शिफारस करतो वार्षिक सभेला। संचालक मंडळामध्ये असा कोणता मुद्दा नव्हता की तो या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर गदारोळ झाला? नाही, सगळे संचालक मंडळाचे विषय होते। गदारोळ करणाऱ्यांना माहित काय हेतू उद्देश त्यांचा, तो तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ज्यांनी पाहिला त्यांनाही माहिती आहे। तो गदारोळ का उडाला तुम्ही त्याचं समीक्षण करा। माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली, माझे सगळे ठराव मंजूर झाले, त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं। आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांना माहिती। आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे। ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिलेलं असतं पण आज नव्हतं ती, त्यामुळे आता ते कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची मर्जी। माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती, ती माझी व्यवस्थित पार पडली, त्याला तुम्ही होते सगळे, त्यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही। आमदार नवगरे म्हणाले राजीनामा देणार आहे, तुम्ही स्वीकारणार? माझी आमदार राजू नवगरेची ओळख नाही। त्यांचं हे पण म्हणणं आहे की अध्यक्ष जे आहेत राष्ट्रगीताचा अपमान केलाय, त्यांनी राष्ट्रगीत न होता ते निघून गेले, पळून गेले। काय तुम्हाला वाटतं कारण प्रत्येक सभेमध्ये तुम्ही राष्ट्रगीत घेता, आज देखील राष्ट्रगीत तुम्ही उपस्थित नव्हता? निश्चितपणे पूर्णेच्या मी 40 वार्षिक सभा घेतल्या तरीही अशा सभा झाल्या नाहीत। प्रखरतेने तीव्र विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले, मीही कधी त्यांचं मान्य केलंय, पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही। तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला, पण मेजॉरिटी सभासदांनी तो प्रयत्न दाबून टाकला। जे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते या मुद्द्यावर अगोदर चर्चा करण्यात आली। संचालक मंडळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वार्षिक सभेला विषय जाण्यापूर्वी संचालक मंडळात चर्चा होत असते आणि संचालक मंडळ शिफारस करतो वार्षिक सभेला। संचालक मंडळामध्ये असा कोणता मुद्दा नव्हता की तो या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर गदारोळ झाला? नाही, सगळे संचालक मंडळाचे विषय होते। गदारोळ करणाऱ्यांना माहित काय हेतू उद्देश त्यांचा, तो तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ज्यांनी पाहिला त्यांनाही माहिती आहे। तो महत्वाचा ठराव असे बाकी रेग्युलर होते, शेवटचा एक सीबीजीचा ठराव होता, त्याच्यावरती विस्तृत चर्चा झाली, सभासदांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला। तो महत्वाचा ठराव आहे, त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे। आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा, मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कोणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल, आम्ही दरवर्षी घेतो, पण मला ही पूर्वकल्पना होती। जवळजवळ तिथे 100-200 बिगर सभासद असलेले लोक आलेले होते, हे नजरेनं पाहिलं, म्हणून मी आधीच सांगितलं की बिगर सभासद बसा, पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका। ते गोंधळ सुरू केले, कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू, म्हणून मी सभा संपली जाहीर केलं। त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही। त्यानंतर गदारोळ का उडाला तुम्ही त्याचं समीक्षण करा। माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली, माझे सगळे ठराव मंजूर झाले, त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं।
आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांचं ना माहिती. आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे. ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिलेलं असतं पण आज नव्हतं ती. त्यामुळे आता ते कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची मर्जी. माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती, ती माझी व्यवस्थित पार पडली. त्याला तुम्ही होते सगळे, यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही. आमदार नवगरे म्हणाले ते राजीनामा देणार आहे, तुम्ही स्वीकारणार? माझी आमदार राजू नवगरेची ओळख नाही. त्याचं काठी लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही म्हणलो बुवा आम्हाला बोलू द्या. पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं आहे, त्यांनी अधिकार दिला नाही. मी सभासद म्हणून बोलतो म्हणलं, त्याच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही. जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये 1200 विभागामधील शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद सुद्धा घेतल्या जात नाही. माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चालविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काऊन नुकसान करायले? हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे. याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदांच्या 4-4 पिढ्याचे कष्ट आहेत उभं करण्यामध्ये. आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो, पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही. एक हाती निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे, पण पूर्ण कारखान्यावर कोणाची बी दादागिरी आम्ही चालू देणार नाही. पुढचा अजेंडा काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते. राष्ट्रगीत न घेता अध्यक्ष साहेब तिथून निघून गेलेत. आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो.